तुंबाडची मंजुळा हे नाव इतकं करेक्ट आहे ना, तुडुंब मंजुळ स्वरांनी भरलेली सगळी माणसं एकत्र आली. अंशुमन हा आमचा कुंपण होता आणि आम्ही उधळलेले वारू हा आटोक्यात का बस बस आता आता बस आता बस बस आता बसायचा गपचूप. ओके आता जेवायला चला आता बस झालं. आम्ही इतकं एकत्रित म्हणजे सहलीला जातात ना माणसं, कामाच्या वेळेला काम. आणि कोकण हो, कोकण ऊन होतं सगळं होतं, पण कोकण मजा येत होती. काय काही अननोन असतात शहरी माणसांचं, ते हे माहिती नाही हेही माहिती नसतं. तर अशा बऱ्याच गोष्टी गावातल्या दिसायला लागतात. तर तसं जे खरं खुरं गाव आहे ना, त्याचा अनुभव या सिनेमामध्ये तुम्हाला येईल. 2 महिन्यानंतर कुडाळला परत गेलो होतो. कुठंच पेट्रोल मिळत नव्हतं. तर त्यांनी पेट्रोल मिळवण्यासाठी जी मरमर केली आहे आणि जे काही मिळेल त्या गाडीने ते मला भेटायला ते दोघे आले होते. एवढे प्रेमळ माणसं आहेत. हा जो पाय आहे, हा पाय दरवेळेला एक क्लिशे, मराठी माणसाचे पाय केस नाही काही नाही, असं काही नाही. या गावावर जी काही व्याध आलेली आहे ते दूर कर रे महाराजा. सगळं संकट गावावर आलेलं आहे. अरे देवा. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज आमच्या मराठी सिनेसृष्टीची सगळी दिग्गज मंडळी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे आमची मराठी सिनेसृष्टी. तो बघताय ना, तो आहे आमचा राजा माणूस मराठी सिनेसृष्टीचा. इथे एक गोड चेहरा मिसिंग आहे सध्या, पण त्याच गोड चेहऱ्याची एक दुसरी हुबेहूब दुसरा चेहरा असं म्हणायला हरकत नाही, हिने नुकतंच आगमन केलंय. आणि हे बाकीची सगळी मंडळी चेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. दादा, या राजा माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून सगळे पुढे जात आहेत. आणि मला असं खूप जाणवलं ट्रेलर पाहिल्यावर की राजकुमार रावला मी पाहतीये. सॉरी टू से, पण मला ते वाटलं. मी तुलना नाही करणार, पण हा म्हणजे कितपत कोणाला आवडेल. ही जी लव्ह स्टोरी आहे, ही लव्ह स्टोरी खूप छान पाहायला मिळते. एक हलक्याशा गावातली ही लव्ह स्टोरी सुरू होते आणि अख्खा पिक्चर खाऊन तुम्हीच जाणार आहात का, हाही एक प्रश्न आहे. नाही, इथे सगळी मंडळी अशी आहेत की आम्ही कोणी कोणाला खात नाही. आम्हाला खाऊन जाण्याची भाषा मान्य असलेले लोक इथं उपस्थित नाहीत. आम्ही कोणी कोणाला खात नाही, आम्ही अन्न खातो आमचं. पण म्हणजे आपापल्या पात्रामध्ये रंग भरायचे जितके चांगले भरता येतील. आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आणि त्यात कशी मजा आणता येईल, काय नवीन शोधता येईल. अंशू दादाला मी मध्ये एकदा अंशुमनला आमच्या विचारलं होतं की तो खूपच छान काम केलं त्यांनी याच्यात. आणि इतकं की आम्हाला बऱ्याच त्याच्या सीन्समध्ये असं खूप आम्ही सगळे असं खूप इम्प्रेस होत होतो की काय भारी काम करतो. तर मी त्याला बाजूला जाऊन एकदा विचारलं की तुझी काय प्रोसेस आहे नक्की, काय तू टेकच्या आधी काय करतोस, तुझ्या मनात काय असतं वगैरे. त्यांनी इतक्या फंडामेंटल गोष्टी सांगितल्या ना की मला असं वाटलं काही नाही, आपण जे करतोय तेच आपल्याला नीट करत राहिलं पाहिजे. त्याच्यातच सगळं आहे. ज्या प्रायमरी गोष्टी असतात अभिनयाच्या, त्या फंडामेंटल गोष्टी सांगितल्या त्यांनी. आणि त्याला तो इतका असा टिकून राहिलेला, धरून ठेवलेलं आहे की त्यांनी त्याला इतकं छान काय काय सापडत जातं. तर असं काही शोधत राहणं वगैरे जे आपलं काम आहे ते आम्ही केलं याच्यात. आणि त्याचा तुम्हाला प्रत्यय येईल, अनुभव येईल चांगला, अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. येस, तुला विचारीन, एवढी दिग्गज मंडळी, सिनेमा एवढा मोठा, थोडीशी भीती होती मनात? ऑफकोर्स होती. पण या लोकांनी असं काहीच जाणू नाही दिलं. जेव्हा सेटवर गेली तेव्हा इतकं मजा मस्ती, गंमत जम्मत, एकमेकांची खेचणं. त्यामुळे असं वाटतं की हे आपल्यासारखेच आहेत. म्हणजे हे मोठे ग्रेट लोक आहेतच, पण जेवढे ते दिग्गज कलाकार आहेत तेवढेच ते चांगले माणूससुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला अजून चांगला उत्साह निर्माण झाला. जितू दादाला किती घाबरलीस जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा? घाबरली असं नाही, कारण काकांपासून एक असं छान एक आदरयुक्त भीती होती. अशी घाबरली असं नाही, पण या सगळ्यांसोबत चांगलंच बॉन्डिंग झालं. जितू दादा वाटलं नाही कधी हिची जरा खेचावी, जरा हिची म्हणजे प्रँक वगैरे केला की नाही? नाही, प्रँक वगैरे ज्युनियर आहे, चला थोडस. नाही. मुळात आम्ही ज्युनियर असताना काही सिनियर्स आम्हाला खूपच असे भेटलेत की त्यांनी आम्हाला जे संस्कार दिलेत त्यातनं हे लक्षात आलं की प्रत्येक सिनियर हा एक दिवस ज्युनियरच होता आणि प्रत्येक ज्युनियर हा एक दिवस सिनियर होतो. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे कसं आहे माहिती आहे का, एक 100 मीटर 200 मीटर एकटा धावणारा माणूस असतो. एकट्या धावणाऱ्या माणसांची रेस असते आणि एक रेस असते ना जिथे रिले असतो. म्हणजे एक झेंडा घेतो, दुसऱ्याच्या हातात देतो, तो धावतो, तिसऱ्याच्या हातात देतो, मग तो धावतो, चौथ्याच्या हातात देतो आणि मग
तर जिंकलं कोण? पहिला, दुसरा, तिसरा का चौथा का झेंडा? जिंकली वृत्ती, तो झेंडा सुपूर्द करण्याची. तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, असेही काही सिनियर्स भेटले की ज्यांनी त्यांच्या वागणुकीमुळे हे लक्षात आलं की असं आपण कधीच वागायचं नाही. असे हां. आणि आता एक नमूद करतो की आत्ताच मी म्हणलं शब्दशः अर्थ काढूया, तर गुगलवर लिहिले दिग्गज म्हणजे प्रत्येक दिशा का हाती किंवा खूप मोठा माणूस. तर यामध्ये या चित्रपटात दिग्गज माझ्या मते एक उषा नाडकर्णी आहेत आणि एक मकरंद अनासपुरकर. इतक्या वर्षांचा अनुभव आहे बरं का. बाकी सगळे आम्ही कमी अधिक अनुभवी कलाकार. तिसरी गोष्ट, तुम्ही असं म्हणालात की एक राजा माणूस आहे. धन्यवाद, तुम्ही मला राजा म्हणालात. पण हे चेले नाही आहे. गंमत म्हणजे मला अंशूनं माझ्या त्या, बघा एक लक्षात घ्या, काळाच्या कसोटीवर जर तपासायचं ठरवलं तर त्या वेळेला आपण कमी अधिक प्रसिद्ध, सुप्रसिद्ध वगैरे वगैरे असतो. पण ज्या वेळेला दोघांच्याही खिशामध्ये 10-10 रुपयेच होते आणि जेव्हा दोघांनाही समसमान किंवा कमी अधिक भूक लागत होती आणि त्यावेळेला जर का दोघांनी मिळून एक ताट घेतलं असेल आणि ते दोघांनी अर्ध अर्ध खाल्लं असेल, तर ती जी चव असते त्या वेळेची, त्या काळाची, त्या मैत्रीची, ती जो माणूस विसरला तो कर्मदरिद्री. तर मी तो कर्मदरिद्री नाही. अंशुमन हा माझ्यापेक्षा अनुभवी, अधिक सिनियर, अधिक सुसंस्कृत आणि अधिक प्रेमळ माणूस आहे. उलट याच्या सेटवर असल्यामुळे मी कालच एका ठिकाणी म्हटलं, अंशुमन हा आमचा कुंपण होता आणि आम्ही उधाणलेले वारू हा आटोक्यात का बस आता 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 बसायचा गपचूप, ओके तर जेवायला चला, आता बास झालं, असं करत तो. आणि आम्ही सगळे ऐकायचो त्याचं. त्यामुळे हा माझा चेला नाही, मी त्याचा चेला आहे, पहिली गोष्ट. आणि आम्ही मित्र आहोत. आता तुमचा प्रश्न हा होता की रॅगिंग. या चित्रपटात कोणीही कोणावर कसल्याही प्रकारचं रॅगिंग केलं नाही. उलट एकीकडे ओम होता, तर ओमला कवितेची, शेरो शायरीची, संगीताची, गझलची अत्यंत आवड असल्यामुळे त्याच्या एका स्पीकरवर त्याची गाणी सुरू असायची. तो लावायचा स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनं, पण ऐकू तर आम्हा सगळ्यांना येत होती. त्यामुळे ते शेर आमच्याही कानावरनं जात होते. ती एक मैफल चालू होती. एकीकडे हा जो मनुष्य आहे, याच्याकडे हा जो साठा आहे किस्स्यांचा आणि माणसांचा, तो चालू होता. एकीकडे तुम्हाला माहीत नाही, आमचा शार्दूल आज इथे नाही आहे, तो नंतर येणार आहे, शार्दूल सराफ. अरे बाप रे बाप, म्हणजे त्याच्याकडे नकलांचा जो साठा आहे तो एक आहे. त्याच्यानंतर आमच्या कोकणातली जी आमची मित्रमंडळी जमा झाली होती अभिनय करायला, त्यांच्याकडे त्यांचे किस्से होते. त्यांचं गोडाधोडाचं खाणं येत होतं, मासे येत होते, जेवण येत होतं. माणसं प्रेमानं अशी एकत्र होती हो. मोठं झाड होतं, त्याच्या खाली खुर्च्या लागत होत्या आणि काम इतकं होतं की दिवस असे पुरेसे वाटत नव्हते. कारण पहिला सिनेमा होता दिग्दर्शकाचा, त्यामुळे तो काम करण्यासाठी अधिक उत्साही, प्रेरित तर होताच, पण त्याबरोबर तो सोडत नव्हता आम्हाला. नाही, हे असं आलंच पाहिजे, हे असं झालंच पाहिजे. त्याच्याकडे त्याचा अट्टहास होता. ठीक आहे, आई तुम्ही येऊ शकता. हे काय हां, नाही लाईव्ह असलं तरी ठीक आहे, कॉफीच देत आहे. तर सांगायत, तर तो मुलगा सगळं करत होता. आम्ही इतकं एकत्रित, म्हणजे सहलीला जातात ना माणसं, आनंद घेतात ना, कामाच्या वेळेला काम, सहलीच्या वेळेला सहल सुद्धा झाली. आणि कोकण ऊन होतं, सगळं होतं, पण कोकण मजा येत होती, घाम येत होते. कोकण खायला प्यायला उत्तम होतं. तिकडची अशी कुठली जागा जी अशी कुठली जागा तिकडची जेवणाची तिथे हे सांगू ना. आता आपण सिनेमाबद्दल जेवणाकडे येऊच ना. त्याच्या पण सांगायचा मुद्दा असा, जसं ओम राईटली सेड की नाही कोणी कोणाला खात नव्हतं, कारण खायला इतकं उत्तम अन्न होतं आणि आम्ही ती माणसं म्हणजे हा जो पाय आहे, हा पाय दरवेळेला एक क्लिशे, मराठी माणसाचे पाय केस, नाही काही नाही, असं काही नाही. आमच्या मराठी माणसांनी आम्हाला ज्या पद्धतीनं सपोर्ट केला, आजही सपोर्ट करतायत. आजही ते बोलतात, आज तुम्ही आलाच ना, जरी तुमचा व्यवसाय असला तरी
तुम्ही प्रेमानच येता की Definitely. तुम्ही सुद्धा 2-2, 3-3 तास थांबता, कोणी उशिरा येतं, कोणी लवकर येतं, सपोर्टच करता ना तुम्ही. Definitely. तसंच आहे ते. तर आमचा जो म्होरक्या होता खरा, त्याला मी हा सुपूर्द करतो माईक. बरं, दादानी भरभरून बोलले तुमच्याबद्दल आणि मुळात तर कॉंग्रॅच्युलेशन, फायनली गृहप्रवेश झालेला आहे तुमच्या घरातला. झालं अजून म्हणजे ती पूजा झाली पूजा, आहे, गणेश पूजा पूजा. गणेश पूजा झालेली आहे. तर ती पार्टी बाकी आहे, ती नंतर सगळ्यांना मिळेलच. त्याआधी जसं दादा म्हणाले की आम्ही एका ताटात जेवलेलो आहोत किंवा वेळोवेळी परिस्थितीला एकत्र आम्ही एकमेकांच्या मागे, स्पेशली तुम्ही खूप जास्त उभे राहिले दादा. सो आत्ताची जी वेळ आहे, आत्ताची जी तुमची मैत्री आहे, 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही एकत्र येत आहे आणि तेही थेट कोकणातल्या एवढं सुंदर वातावरणात, खूप साऱ्या गप्पा, ते सुंदर गाव, हे सगळ्याच गोष्टी असतील. काय सांग? खरं तुंबाडची मंजुळा हे नाव इतकं करेक्ट आहे ना, तुडुंब मंजुळ स्वरांनी भरलेली सगळी माणसं एकत्र आली आणि त्या स्वरांमुळे ना तो किलबिलाट, तो सगळा गोंगाट, तो इतका सुमधूर झाला ना, तर मला असं वाटतं हा जो पाय आहे ना पाय, तो मंजुळेचा नाही आहे, तो सुरांचा आहे. या सुराच्या खाली ना सगळे असे रेंगाळत आहेत. आणि 5 जूनला मी एवढं सांगेन की येणारा प्रत्येक लहान मुलगा, अगदी म्हातारा माणूस, प्रत्येकाला आपण तिथे आहोत असं वाटणार आहे. म्हणजे आता मी प्रियलबरोबर पहिल्यांदा काम करतोय, सुंदरच मुलगी आहे, पण मी ओम भूतकरबद्दल सांगेन की ओमबद्दल मी म्हणजे त्याच्या सुखांबद्दल, त्याच्या गझलांबद्दल ऐकत होतो, पण तो असं मनस्वी माणूस आहे पूर्ण. त्याच्या सीन नसला की तो त्याच्यामध्ये असायचा. आम्ही पत्ते खेळायचो, आम्ही फालतूगिरी करायचो मध्ये मध्ये सगळ्या गोष्टी, पण त्याचा मनस्वीपणा बघितलाय ना, मी बऱ्याच वेळा काय एखादी गोष्ट पकडून ठेवते ना, त्यातला तो भारी माणूस आहे. आणि मी ओमची जी कामं बघितलीत, मी म्हणालो होतो की तू मुळशी पॅटर्न नंतर थांबलास, मला हॅट्स ऑफ आहे तुला, कारण नवीन करण्यासाठी थांबावं लागतं असं मला स्वतःला वाटतं. म्हणून त्याला मी नेहमी म्हणतो सॉलिड आहेस तू म्हटलं. आणि आमचा योगेश शिरसाट हा तिरकस बोलण्यापेक्षा त्याची वाक्य आणि शब्द असतात ना, ती इतके डेंजर असतात की समोरचा आडवाच झाला पाहिजे. तो एक. आणि जितूबद्दल मी एवढंच सांगेन की 23 वर्ष का नव्हतो ना, मला असं वाटतं काळ सांगत होतं की जरा साचले तर भरपूर साठवा आणि एकत्र येऊन जरा उडवा आता सगळं. ते 5 जूनला आम्ही उडवलेलं आहे सगळं. आणि मी विविधला म्हणेन, बवेजींना म्हणेन, आमच्या गणेशना म्हणेन आणि संपूर्ण टीमला म्हणेन. म्हणजे कौशल आपला कॅमेरामन सुंदर त्यांनी गाव चित्रित केलेलं आहे. हा. बरं, कुठला महिना होता तो? उन्हाळ्याचा होता, पावसात? कधी केलेलं शूटिंग? फेब्रुवारी नाही रे, जानेवारी. जानेवारी ते फेब्रुवारी. म्हणजे 2 महिने, हा, एक सव्वा महिना. सव्वा महिना. अच्छा, सव्वा महिना. तर त्यामुळे कडक ऊन, आंब्याची काही सोय नाही झाली तुमची तिकडे. पण आंब्यासारखी गोड माणसं होती ना सगळी. ओ हो, वा वा. नाही, आंब्याची सोय काय नाही झाली. आंबा आमच्या आकाशनं बंड्या नावाचं कॅरेक्टर त्यांनी केलंय. त्यांनी 1-1 डझन आंबे तिथून पाठवले ना घरी. उत्तम. वा. मग देवगडच्या नावाखाली इथं जे विकलं जातं ते असं फटकन उघडं पडेल असे आंबे त्यांनी पाठवले आम्हाला क्या बात खायला. आहे. बरं दादा, काय भूमिका आहे? कशा पद्धतीने? बरेचसे सस्पेन्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर काय- गावची गोष्ट आहे आणि म्हणजे आपण कुठल्या तरी पुस्तकात वाचतो किंवा अनेक सिनेमांमध्ये पाहिलेलं गाव यापेक्षा खरं गाव काय असतं, म्हणजे बरं दाखवण्यापेक्षा खरं दाखवलंय. म्हणजे बरं तर दाखवलंच आहे, पण खरं पण दाखवलंय. आणि गावच्या जत्रेमध्ये बघा, शेवचिवडा घ्यायला जातात लोक, ते असे ढिगार लावून बसलेले असतात. तो याच्यातलं थोडं टाकतो, याच्यातलं थोडं, त्याच्यातलं थोडं, असं खूप सारे 20-25 जिन्नस टाकून तो 1 किलो तो फरसाण शेवचिवडा तयार करतो. आणि तो इतका सुंदर असतो, तो खायला इतका रुचकर असतो. तसा हा रुचकर सिनेमा आहे. आणि 48 कॅरेक्टर्स, त्यातले आम्ही तर आहोतच, पण कोकणातले 12-15 कलाकार जे उत्तम काम करतात, लोकनाट्यात काम करतात, तिथल्या नाटकांमध्ये, नमनामध्ये किंवा दशावतारामध्ये काम करणारे उत्तम कलाकार, जे मुंबईत येऊन काही करू शकत नाही, त्या सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि त्यांच्यामुळे, आणि ते आता महाराष्ट्रभरात पोहोचणार आहेत या सिनेमाच्या निमित्तानं. आता एवढं सगळं छान जुळून आलंय. 1 मिनिट, याच्यावर एक गोष्ट सांगतो मी. मुंबईत येऊन करू शकत नाही याच्यापेक्षा मला असं वाटतं काही लोक असतात ना,
ते त्यांची त्यांची कला त्यांच्या ठाई घेऊन समाधानी असतात. करेक्ट. डेफिनेटली. त्यांना ते आणि काही काही असतात आमच्यासारखे जे असमाधानी असतात, आम्हाला अधिक 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 शोधायचं आहे, अधिक काहीतरी. त्यांचा शोध वेगळ्या पद्धतीनं सुरू असतो. आता एक गोष्ट सुंदर काय घडली आहे की आमचा साईनाथ जळवी आहे, जो तिथे वर्कशॉप्स घडवतो, तिथलं प्रोडक्शन सगळं बघतो. त्यानं तिथल्या कलाकारांचे, स्थानिक कलाकारांचे वर्कशॉप घेऊन घेऊन आणि त्या कलाकारांनी सुद्धा इतर ठिकाणी दशावताराने हे करून करून ते असे तयार झालेत की त्यांची जी सहजता होती, त्यांच्या ठाई असलेली सहजता कमवायला आम्हाला काही वर्ष लागली. काही काही ठिकाणी असं असतं आपसूक आपसूक. अहो, एखाद्या आपण बी नाही टाकत, काही नाही टाकत, तरी एखाद्या भिंतीच्या भेगेतनं असं पिंपळ बाहेर येतो बघा, पिंपळाचं असं रोप, कुठून कोण बी टाकत नाही, आपोआप येतं. तर तसे काही कलाकार असतात. तर तसे कलाकार होते. आमचं भाग्य की आम्ही त्यांना भेटलो आणि ते आमच्यासोबत होते. आणि प्रेम म्हणजे म्हणजे अजूनही त्यांचे मेसेजेस, अजूनही ते कुडाळवरनं जाताना थांबायचं बरं का दादा, अरे सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी शेवटचा दिवस होता, म्हणजे अगदी छोटीशी भूमिका केली आहे याच्यातनं. त्याचा वीक घातलेला आमचा एक मित्र आहे चारू, तो फक्त जवळ येऊन म्हणला, परत कधी येणार आता? मी म्हटलं काय माहिती रे, आता तिकडे गेल्यानंतर आहे. मी काय असं म्हणत नाही महिन्यात 2 महिन्यात येत राहा, 6 महिन्यातनं तरी एखादी चक्कर टाकायला जमायला पाहिजे. एवढंच बोलला तो. दादा तुझी आठवण येईल रे. मग मी काही नाही, 6 महिन्यात एकदा तरी चक्कर टाकता यायला पाहिजे असं. आणि ते मी आत्ता शूटिंग संपल्यानंतर 2 महिन्यानंतर कुडाळला परत गेलो होतो एका कामासाठी. तर तो चारू आणि अजून एक मकरंद नावाचा वर्कशॉपसाठीच गेलो होतो. ॲक्टिंग वर्कशॉपसाठी गेलो होतो. तर तिथं ते मला भेटायला ते 20-25 किलोमीटर लांब राहत होते आणि तेव्हा कुठंच पेट्रोल मिळत नव्हतं. तर त्यांनी पेट्रोल मिळवण्यासाठी जी मरमर केली आहे आणि जे काही मिळेल त्या गाडीने, ते फक्त मला भेटायला ते दोघे आले होते आणि 2-2.5 तास मरमर करत ते भेटायला आले होते, फक्त भेटायला. एवढे प्रेमळ माणसं आहेत आणि हे सगळं प्रेम आहे ना ह्या सिनेमात तुम्हाला दिसणार आहे. आणि ह्या सिनेमा फक्त काय हॉरर किंवा कॉमेडी किंवा असं नाही आहे, याच्यात सगळे रंग बघायला मिळणार आहेत तुम्हाला. सर्वांग सुंदर सिनेमा बघायला मिळेल असं वाटतं. अशी माणसं कधीतरी अशी देवासारखी कधी कुठून येतात आणि माणसं देवासारखी नाही आहेत, माणसं माणसासारखी येतात. माणसामध्ये देव असतो, बरोबर आहे. आणि आणखी एक क्लिशे मोडून काढतो, कोकणातला माणूस नागमोडी वगैरे काही नाही, खूप प्रेमळ असतो कोकणातला माणूस, काही नाही नागमोडी वगैरे, फार भरभरून प्रेम करणारी माणसं आहेत. आणि महाराष्ट्रात त्याचा प्रत्येक, खरं सांगू का, आता तू ज्या दुष्काळी भागात नाही येतोस, 2-2, 3-3 किलोमीटर पाहण्यासाठी जावं लागतं. त्या माणसांकडे तुम्ही जर गेलात ना, त्यांच्याकडे इतकं प्रेम आहे द्यायला, इतक्या गोष्टी आहेत सांगायला. तुम्ही फक्त जा तर खरं. ओम फार मस्त बोलतो, तो क्लिशे सर बोला तुम्ही, ते सांगा सर. असा मगाशी आम्ही चर्चेत एक मुद्दा आला होता की गाव आपल्याला फार असं स्वप्नातलं दिसतं, चित्रातलं दिसतं. विशेषतः जे शहरी लोक असतात आमच्यासारखे, ज्यांना फार गावात राहायची संधी मिळाली नाही, त्यांना फार असं काहीतरी एक रोमॅन्टिक गाव दिसतं. पण तिथे गेल्यावर त्याच्यातलं जे वास्तव आहे ना, म्हणजे ती माणसं खरी कशी वागतात, त्यांचे आयुष्याकडे बघण्याचे काय दृष्टिकोन असतात, आपल्याला काय काही अननोन असतात शहरी माणसांचे, ते हे माहिती नाही, हेही माहिती नसतं. ते तिथे गेल्यावरच कळतं की अच्छा हेही माहिती नव्हतं आपल्याला. तर अशा बऱ्याच गोष्टी गावातल्या दिसायला लागतात. तर तसं जे खरं गाव आहे ना, त्याचा अनुभव या सिनेमामध्ये तुम्हाला येईल. आणि त्या पात्रांचा इनोसन्स, खरेपणा, त्यांच्यातले खरेखुरे हेवे दावे, असं ते सगळं जुळून आलेलं खरं गाव असं तुम्हाला या सिनेमात दिसेल. आणखीन एक मला गोष्ट वाटते महत्त्वाची, ती अशी की म्हणजे ह्याच्यातली पात्रं अशी आहेत ना की जी कन्व्हिन्सिंग पण वाटतात, पण ती तरीसुद्धा ब्लँड नाही आहेत, बेचव नाही आहेत. म्हणजे ही सीमारेषा लेखकाला सांभाळणं फार अवघड असतं. म्हणजे ते एक चांगलं चॅलेंज असतं लेखकासमोरचं, की पात्र ब्लँड पण नाही होऊ द्यायचं, बेचव नाही होऊ द्यायचं, पण ते गळी पण उतरलं पाहिजे, ते बिलिव्हेबल पण असलं पाहिजे, त्याचं कन्व्हिक्शन असलं पाहिजे की बाबा हे पात्र असं करू शकतं. आणि तरीसुद्धा त्याने अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत ज्या काही त्याला काही अर्थच नाही. म्हणजे ह्या फारच इतक्या मिडिऑकर गोष्टी काहीतरी करतोय पात्र की ते बघण्यातच रस नाही, असंही नाही पाहिजे. पण ते खरंखुरंही वाटलं पाहिजे, ते असं काहीतरी खोटं जुळवून आणलेलं करतंय असंही नाही वाटलं पाहिजे.
परवा आम्ही हास्य जत्रेला गेलो होतो. तिथे आम्हाला म्हणजे मला असा परत एकदा अनुभव आला. मग मला सचिन गोस्वामीजींचं खूप कौतुक वाटलं की ते इतकी वर्ष इतकं चांगलं करतायत आणि त्याच्यातली काही पात्र म्हणजे त्याच्यात ती पात्र अशा गोष्टी करतात ज्या खऱ्या आयुष्यात होणार नाहीत, पण म्हणून ती खोटी नाही वाटत पात्र. नम्रता, पृथ्वी इतकी छान कामं करत होते की असं वाटतं की हे खरंच असं होऊ शकतं. म्हणजे त्या वेळेपुरती ती रिॲलिटी वाटायला लागते. तर हे जे आहे ना की ती सीमारेषा चांगली सांभाळता येणं, पात्र रसरशीत पण असणं आणि तरीसुद्धा ते कन्व्हिन्सिंग असणं, ते या सिनेमामध्ये काही आम्हाला सापडलंय असं आम्हाला वाटतं. तर त्याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल. बरं, जाता आता मंजुळा कोण आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आणि ती मंजुळा किती सुंदर असेल. एवढी सुंदर मंडळी आहे तर ती मंजुळा किती सुंदर असेल. आणि त्या मंजुळेने नक्कीच जितू दादाला नाचवलंय. मंजुळेने नाचवलं. हो. मंजुळेने नाचवलंय असं ती म्हणा. मंजुळा कोरिओग्राफरच्या रूपानं आली होती. सुजित कुमार यांच्या सुजित कुमार. आणि गंमत म्हणजे आमची आऊ 80 वर्षाची, ती नाचत होती 2 दिवस. तर आम्ही काय, आमची काय विषय चकत होतो बरं का, घामटा निघत होता. पण ते झालं बुवा, झालं 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 आलोच, झालं आमच्याकडनं झालं. मंजुळा कोण आहे ते 5 जूनला तुम्हाला कळेलच. आणि हा तिचाच पाय आहे. आणि हा तिचा पाय असला तरी हा मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासाकडे तिला घेऊन जाणारा हा उपाय आहे असं मला वाटतं. आणि तो आणि जे काही माणसाच्या मनोवृत्तीमध्ये, पुरुष असो स्त्री असो, जे काही अपायकारक आहे ते दूर करण्यासाठी सापडलेला हा उपाय आहे. आणि तो 5 जूनला तू पाय आता पिक्चर, 5 जूनला 5 जूनला तू पिक्चर पाय. थँक्यू सो आमचं लाईफ इज लाईफ ऑफ पाय. थँक्यू सो मच.